हॅलो, जय हिंद अँड वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, मी शरद खेडकर. आपण जो ओकॅब मास्टरचा कोर्स सुरू केलेला आहे, या कोर्समध्ये साधारणतः 3 पुस्तकातील ओकॅब, चांगल्या स्टँडर्ड बुक्समधील ओकॅब आपण पाहतोय. ते बुक्स आहेत पालांडसुरीमधील ओकॅब घेणार आहोत. त्यानंतर ब्लॅक बुक, जे की फार स्टँडर्ड मानलं जात आहे आणि एसएससीच्या परीक्षांना सुद्धा, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांना सुद्धा ब्लॅक बुकचा वापर, निखिल गुप्ता यांच्या ब्लॅक बुकचा वापर केला जातोय. ते ब्लॅक बुक असेल त्याच्यामधील ओकॅब पाहतोय आणि त्याचबरोबर SP बक्षी या बुकमधील ओकॅब, अशा 3 पुस्तकांतील ओकॅब पाहतोय. आज या लेक्चर पासून आपण जी सुरुवात करतोय, पालांडसुरी या पुस्तकातील जे एक साधारणतः 132च्या आसपास वन वर्ड सबस्टिट्यूशन्स दिलेले आहेत, त्यापैकी पहिला पार्ट 1 जो साधारणतः सुरुवातीचे 60 वर्ड्स असतील असा एक पार्ट 1 असेल. पार्ट 2 असेल राहिलेले 70 to 75 वर्ड्स जे काय असतील ते. आता या लेक्चरमध्ये आपण लगेच सुरुवात करतोय वन वर्ड सबस्टिट्यूशन्सला. त्यातील पहिला वर्ड बघा काय आहे, किंवा पुढे जाण्याच्या अगोदर जे एक सांगायला पाहिजे नेहमी एक माहिती, की जर मी तुमच्यासमोर इंग्लिश शिकवायला उभा आहे तर मी काय केलेलं आहे किंवा काय करतोय या गोष्टी. NCC कॅडेट आहे मी. त्यानंतर UPSC CDS ही परीक्षा मी 6 वेळा उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर बघा 6 वेळा CDS उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर SSB इंटरव्ह्यू मी 4 वेळा दिलाय. 4 वेळा SSB इंटरव्ह्यूचा अनुभव, म्हणजे 4 वेळा SSB इंटरव्ह्यू मी काय अटेम्प्ट केलेला आहे. त्यानंतर बघा FCAT परीक्षा दिली आहे, 3 विषयात सेट उत्तीर्ण आहे, नेट JRF आणि आता PhD सुरू आहे. चला, हे काय परीक्षेला विचारलं जाणार नाही म्हणून थोडं डायरेक्ट पुढे घेतोय. आता आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्सला सुरुवात करतोय. तुम्ही काय करायचंय, कधीही वन वर्ड सबस्टिट्यूशन्स करायचे म्हणजे काय, ही फ्रेज लक्षात आली पाहिजे. ही फ्रेज लक्षात ठेवायची, हे वाचायचंय. डायरेक्ट फक्त हा वर्ड वाचायचा, मिनिंग नाही लक्षात ठेवायचं. अर्थात ते तर करायचंच, हा शब्द आणि त्याचं मिनिंग तर आपल्या लक्षात पाहिजेच, परंतु त्याचबरोबर फ्रेज काय सांगितली. कधी कधी काय होतं, या फ्रेज बरोबरच साधारणतः थोडीशी वेगळी फ्रेज तुमच्या समोर येऊ शकते वेगळ्या शब्दांमध्ये, परंतु मिनिंग हाच सांगितला जाईल. ओके, आपण सुरुवात करतोय बघा. ए शॉर्टन्ड फॉर्म ऑफ अ वर्ड ऑर अ फ्रेज. एखादा काय असेल, वर्ड असेल किंवा मग एखादी मोठी फ्रेज असेल. वर्ड असेल किंवा फ्रेज असेल, या दोघांचा शॉर्ट फॉर्म जो असतो ना त्याला ॲब्रिव्हिएशन म्हणतात. मग एक्झाम्पल म्हणून मी आपल्या साईडला बघा काय घेतलंय, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, जे UPSC आहे आपलं. तर UPSC ही सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन आहे. मग युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. कमिशनचं स्पेलिंग लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकतं करेक्ट इनकरेक्ट स्पेलिंगला. COMMISS आहे, SSION कमिशन. मग युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे जे 4 शब्द आहेत, या प्रत्येक शब्दाचं सुरुवातीचं अल्फाबेट घ्यायचं. युनियनचं U, पब्लिकचं P, सर्व्हिसचं S आणि कमिशनचं C. या प्रत्येकाला एकत्र करून काय शब्द झाला, UPSC असा शब्द तयार झाला. राईट, UPSC. मग याला आपण म्हणतो ॲब्रिव्हिएशन, शॉर्ट फॉर्म. येते लक्षात. हा आपला पहिला वर्ड होता. नेक्स्ट वर्ड कडे जाऊयात. टू रिनाउन्स द थ्रोन ऑफ अ हाय ऑफिस ऑर डिग्निटी. टू रिनाउन्स द थ्रोन ऑर अ हाय ऑफिस ऑफ डिग्निटी. थ्रोन म्हणजे काय, सिंहासन किंवा सिंहासन. काही लोक याला सिंहासन म्हणतील, सिंहासन म्हणतील. ते मराठीतलं व्याकरण वगैरे तिथले तुम्ही चेक करून घ्या. मी शब्द पुन्हा एकदा खाली लिहितोय, सिंहासन. ओके, सिंहासन असा शब्द आहे बघा. कोणाला सिंहासन म्हणायचं असेल तर म्हणा. माझा हेतू एवढाच, इंग्लिश मध्ये जी फ्रेज दिली त्याचं मराठीमध्ये काय आहे तो सांगणं एवढाच आहे. याच्या पलीकडे माझं काम जास्त नाही आहे. टू रिनाउन्स द थ्रोन ऑर अ हाय ऑफिस. थ्रोन म्हणजे सिंहासन किंवा मग एखादं मोठं ऑफिस असेल, फार प्रतिष्ठेचं मानलं गेलं, ते काय करणं, रिनाउन्स करणं, सोडणं. त्याला काय म्हणतो आपण, अब्डिकेट. ABDICAT. त्याला त्याग करणे. त्याग करणे म्हणजे काय, अब्डिकेट. टू रिनाउन्स द थ्रोन ऑफ ऑर अ हाय ऑफिस ऑफ डिग्निटी. चांगलं मोठं ऑफिस जे प्रतिष्ठेचं मानलं गेलंय किंवा एखादं सिंहासन असणे ते सोडणे, त्याला त्याग करणे, याला म्हणतात अब्डिकेट. नेक्स्ट वर्ड कडे जाऊयात. टू डू अवे विथ कम्प्लिटली. एखादी गोष्ट पूर्णतः नष्ट करणे. याला आपल्याकडे जो शब्द आहे तो शब्द आहे अबॉलिश. एखाद्या गोष्टीला अबॉलिश करणं, नष्ट करणं.
ओके, टू डू अवे विथ कम्प्लिटली, एखाद्या गोष्टीपासून पूर्णतः दूर होणे किंवा एखादी गोष्ट पूर्णतः नष्ट करणे, त्याला अबॉलिश शब्द आहे. नेक्स्ट वर्ड बघा, टू इन्क्रीज द स्पीड ऑफ समथिंग, एखाद्या गोष्टीचं स्पीड वाढवणं, म्हणजेच काय करणं, स्पीड अप करणं. SEEP, स्पीड अप. स्पीड अप बघा, स्पीड अप करणे म्हणजे सुद्धा काय करणे, एखाद्या गोष्टीचा वेग वाढवणे. एखाद्या गोष्टीचं काय करणे, वेग वाढवणे. मग स्पीड अप करणे जे आहे त्यालाच आपल्याकडे जो शब्द आहे तो आहे ऍक्सलरेट. टू इन्क्रीज द स्पीड ऑफ, एखाद्या गोष्टीचं स्पीड वाढवणे. परीक्षा जर जवळ आली तर आपण काय करतो, आपल्या अभ्यासाचं स्पीड वाढवतो, राईट. मग त्याला म्हणतो आपण टू ऍक्सलरेट, स्पीड वाढवणे. किंवा टू हेस्टन द प्रोग्रेस ऑफ, एखाद्या गोष्टीचा प्रोग्रेस काय करणं, वेग, त्याचा प्रोग्रेसचा वेग वाढवणं. त्याच्यासाठी जो शब्द आहे तो आहे ऍक्सलरेट. मग स्पेलिंग बघा, ACCELERATE, ऍक्सलरेट. ऍक्सलरेट म्हणजे काय करणं, एखाद्या गोष्टीचा वेग वाढवणे. नेक्स्ट बघा, अ पर्सन हु हेल्प्स अनदर कमिट अ क्राईम, एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काय करते, एखादा गुन्हा, क्राईम करण्यासाठी काय करते, हेल्प करते. आता इथं बघा, हे दोन लोक आहेत, या पठ्ठ्याने हा पठ्ठ्या ए आहे आणि हा बी. ए आणि बी यांनी काय केलं, मिळून चोरी केली. चोरी करताना हा जो बी आहे, ए गेला काहीतरी चोरी करून घेऊन आला, पळून आला, आणि बी त्याला काय करतोय, भिंतीच्या पलीकडे जाण्यासाठी लगेच जेव्हा पळून जायचं तेव्हा मदत करतोय भिंतीवर चढण्यासाठी. म्हणजे काय झालं, ए ला बी ने मदत केली. म्हणजे क्राईम मध्ये जर मदत करणार जो कोणी असतो त्याला म्हणतात अकम्प्लाइस. अकम्प्लाइस म्हणजे कोण, सह अपराधी. इंडियन पिनल कोड नुसार, IPC नुसार जो सह अपराधी असतो त्याला सुद्धा शिक्षा असते. ओके, सो अकम्प्लाइस म्हणजे सह अपराधी. अ पर्सन हु हेल्प्स अनदर, अशी एखादी व्यक्ती जी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला गुन्हा करण्यामध्ये मदत करते त्याला काय म्हणतो आपण, अकम्प्लाइस. स्पेलिंग लक्षात ठेवायचं बरं का प्रत्येक वेळी, हे पुन्हा पुन्हा सांगणार नाही. कोणताही नवीन शब्द जर समोर आला तर स्पेलिंग लक्षात ठेवायचं. मग लक्षात ठेवण्यासाठी काय करणार, जर अकम्प्लाइस शब्द आहे तर वाचनच असं करायचं, ACCOMPLICE, अकम्प्लाइस. वाचताना असं वाचायचं जेणेकरून ती सवय लागून जाते. नेक्स्ट बघा, सायन्स दॅट स्टडीज द प्रोडक्शन, ट्रान्समिशन, रिसेप्शन ऑफ साऊंड. असं एक सायन्स आहे किंवा शास्त्र आहे जे काय करते, एखादा साऊंड असेल त्या साऊंडचं म्हणजे आवाजाचं प्रोडक्शन कसं होतंय, त्यानंतर त्याचं ट्रान्समिशन कसं होतंय, किंवा साऊंड रिसिप्ट कसा केला जातो किंवा रिसिव्ह कसा केला जातो, याचा जो अभ्यास करणारं शास्त्र आहे त्याला काय म्हणतो आपण, अकॉस्टिक्स. ACC नाही बरं का, ACOUSTICS, अकॉस्टिक्स. आता बघा, अकॉस्टिक्स शेवटी जरी अकॉस्टिक्स असा शेवटी यस वाला उच्चार येत असला तरी सुद्धा, जसं आपल्याकडे मॅथमॅटिक्स आहे, फिजिक्स आहे, मॅथमॅटिक्स, फिजिक्स लिहूयात आपण, MATHEMATICS मॅथमॅटिक्स, PHYSICS फिजिक्स, स्टॅटिस्टिक्स, STATISTICS स्टॅटिस्टिक्स. शेवटी बघा यस वाला उच्चार आहे. मग हे असे शब्द आहेत, जसं इकॉनॉमिक्स सुद्धा आहे, ECONOMICS इकॉनॉमिक्स. यांचा उच्चार शेवटी प्लुरल शब्द असल्यासारखा होतो, परंतु ते प्लुरल नाहीत. म्हणजे जर या शब्दांचा वापर सब्जेक्ट म्हणून जर घेतला आपण, सब्जेक्ट, तर आपल्याला तो काय घ्यायचा असतो, सिंग्युलर. ओके, आता इकॉनॉमिक्स याचा जर मीनिंग आपल्याला पॉलिसी, POLICY पॉलिसी या अँगलने जर घ्यायचा असेल तर त्यावेळी इकॉनॉमिक पॉलिसीज वगैरे असा शब्द येऊ शकतो आणि ते प्लुरल होऊ शकतं. परंतु जेव्हा हे शब्द आहेत आणि त्यांचा वापर एक सब्जेक्ट आहे, एखादा शिकण्याचा विषय आहे, अशा अर्थाने जर आला असेल तर आपल्याला त्याचा वापर सिंग्युलर म्हणून घ्यायचा असतो. ओके, अकॉस्टिक्स म्हणजे ध्वनिशास्त्र. याला आणखी आपला मराठीतला शब्द आपला ध्वनिशास्त्र, आवाजाचं शास्त्र. आवाज निर्माण कसा होतो, त्याचं ट्रान्समिशन कसं होतं आणि रिसेप्शन कसं होतं. नेक्स्ट वर्ड बघा किंवा नेक्स्ट फ्रेज बघा, वन हू मेक्स कॅल्क्युलेशन्स कनेक्टेड विथ इन्शुरन्स. इन्शुरन्स संबंधीचे जे कॅल्क्युलेशन्स करणारा व्यक्ती आहे त्याच्यासाठी काय शब्द आहे आपल्याकडे, त्याच्यासाठी शब्द आहे ऍक्च्युअरी.
ऍक्च्युअरी म्हणजेच इन्शुरन्सशी संबंधित एखादी व्यक्ती असेल तर त्याला ऍक्च्युअरी असा शब्द आहे. ACTUARY, ऍक्च्युअरी. ज्या फ्रेजेसमध्ये, ज्या शब्दांमध्ये जास्त काही सांगण्यासारखं आहे तिथे एक्सप्लेन करतोय, अदरवाईज आपण एक एक शब्द माहीत करून घेऊन पुढे जाऊ शकतो. फार काही ना गप्पा मारण्यात, रेंगाळत बसण्यात अर्थ नाही बघा. म्हणजे जर कमी वेळेमध्ये तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त कॉन्टेंट येत असेल आणि चांगल्या प्रकारे येत असेल तर मला वाटतं ते उपयोगाचं आहे. स्टेट ऑफ ग्रोथ बिटवीन चाइल्डहुड अँड यूथ. आपलं एक बाल्यावस्था असते, बाल्यावस्था. बाल्यावस्थेपासून जर आपण जेव्हा प्रौढावस्थेकडे जातो, मोठे होतो, प्रौढावस्था म्हणजे थेट तुम्हाला लग्नाची ठेपे यायला लागतात. बाल्यावस्थेपासून प्रौढावस्थेकडे जेव्हा तुम्ही जाताय, दरम्यानचा जो काळ असतो ना, याला आपण काय म्हणतो? किशोरावस्था. किशोरावस्था. या किशोरावस्थेलाच आपल्याकडे जो शब्द आहे तो आहे ॲडोलेसन्स. राईट? ADOLESCENCE, ॲडोलेसन्स. येते का लक्षात? स्टेट ऑफ ग्रोथ बिटवीन चाइल्डहुड पासून युथ किंवा प्रौढ होण्यादरम्यानचा जो काळ आहे किंवा जी अवस्था आहे त्यासाठी शब्द आहे आपल्याकडे ॲडोलेसन्स. नेक्स्ट वर्ड बघा. टू मेक समथिंग इम्प्युअर बाय ऍडिंग अन इन्फिरियर सबस्टन्स. एखादी वस्तू आहे, एखादा पदार्थ आहे, एखादी गोष्ट आहे, ते समजा काय आहे? क्वालिटी आहे, एकदम चांगल्या प्रकारे, अशा प्रकारे आहे. त्याच्यामध्ये काय करा तुम्ही? वेगळे काहीतरी कॉन्टेंट्स आणून टाकता आणि जेणेकरून काय होतं? त्याच्यामध्ये भेसळ केली जाते. तर ती भेसळ करणं जे आहे ना, त्या प्रोसेसला अडल्ट्रेट असं म्हणतात. आता अडल्ट म्हणजे काय? ADULT, अडल्ट. अडल्ट म्हणजे आपण काय म्हणतो? एकतर प्रौढ, हा सुद्धा शब्द आहे अडल्ट असणे, किंवा मग चला मायनर आणि अडल्ट एवढं सांगूयात. प्रौढ आणि किशोरावस्था, किंवा मग अडल्ट असणे म्हणजे काय? तुम्ही प्रौढ असणे, तो एक शब्द आहे अडल्ट. आता या ठिकाणी अडल्टरेट असा जेव्हा शब्द तयार होतोय, ADULTERATE, अडल्टरेट. अडल्टरेट म्हणजे काय? भेसळ करणे, भेसळ करणे. याच्यासाठी मी तुमच्याकडे एक फोटो सुद्धा घेतलाय बघा, समजून सांगण्यासाठी. आता आपल्याकडे मार्केटमध्ये ज्या पालेभाज्या वगैरे आहेत ना, त्या पालेभाज्यांमध्ये वगैरे काय केलं जातं? त्यांच्यामध्ये इंजेक्शन दिलं जातं वेगवेगळ्या केमिकल्सचं, जेणेकरून त्या भाज्या पुढचे 3-4 दिवस, 4-5 दिवस सुद्धा काय राहू शकतात? एकदम ताजेतावाने वाटू शकतात, हिरव्यागार वाटू शकतात. टोमॅटो असेल, कधी तुम्ही ॲपल्स पाहिले असतील, टरबूज असेल, कलिंगड. आता कलिंगड वेगळं का, टरबूज वेगळं का, खरबूज वेगळं, तो भाग वेगळा. कलिंगड पाहिले, मग ते कलिंगडामध्ये इंजेक्शन दिलं जातं जेणेकरून आतमधला जो पार्ट आहे त्याच्या तो एकदम लाल भडक दिसावा. कारण डिमांड काय असते? टरबूज लाल निघेल का, कलिंगड लाल निघेल का, राईट? मग ते लाल करण्यासाठी अशा प्रकारे इंजेक्शन दिलं जातं. म्हणजे काय? जे प्युअर आहे भेसळ करून त्याला इम्प्युअर केलं जातं. तीच फ्रेज आहे टू मेक समथिंग इम्प्युअर, अशुद्ध बनवणं, बाय ऍडिंग अन इन्फिरियर. इन्फिरियर म्हणजे कमी प्रतीचा, कमी प्रतीचा. ओके. नेक्स्ट फ्रेज बघा. टू इन्क्रीज द ग्रॅव्हिटी ऑफ एन ऑफेन्स ऑर द इंटेन्सिटी ऑफ अ डिसीज. एखादा गुन्हा आहे त्याची तीव्रता वाढवणे. ग्रॅव्हिटी म्हणजे थोडक्यात इथे काय म्हणू आपण त्याला? त्याची तीव्रता वाढवणे. इंटेन्सिटी शब्द आलाय बघा. इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता आणि ग्रॅव्हिटी म्हणजे त्याचं गांभीर्य. हे वाढवणे म्हणजे काय? त्याला काय करणे? ॲग्रिव्हेट करणे. हा शब्द आहे तो AGGRAVATE, ॲग्रिव्हेट. म्हणजे आता बघा, तुम्हाला हातापायाला एखादी जखम झाली असते आणि तुम्ही त्या जखमेला काय करता? कधीतरी त्याच्यावरची खपली काढता आणि त्याला काय करते? वाढवता. म्हणजे काय? त्याचा त्रास होणार वगैरे ही गोष्ट वाढवता. म्हणजे काय करता? तुम्ही याला ॲग्रिव्हेट करताय. येते लक्षात? ॲग्रिव्हेट, AGGRATE, AGGRAVATE, ॲग्रिव्हेट. ॲग्रिव्हेट करणे म्हणजे काय करणे? एखाद्या गोष्टीची तीव्रता वाढवणे, त्याचं गांभीर्य वाढवणे. नेक्स्ट, वन हु इज नॉट शुअर ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. आता जेव्हा हा शब्द आलाय ॲग्नॉस्टिक, या ॲग्नॉस्टिक या शब्दाबरोबर आणखी 2 शब्द येतात. ते 2 शब्द कोणकोणते आहेत बघा. एक आहे THEIST, थिस्ट. थिस्ट म्हणजे कोण? आस्तिक. आस्तिक. आस्तिक म्हणजे काय?
ज्याला देवाच्या एक्झिस्टन्स वरती विश्वास आहे अशी एखादी व्यक्ती, ज्याला वाटतं की देव आहे, त्याला म्हणतो आपण थिस्ट. मग याचा अँटोनिम असणारा एक शब्द आहे नंबर 2 घेऊयात आपण, अथिस्ट. ATHEIST, अथिस्ट. अथिस्ट म्हणजे नास्तिक, म्हणजे हा म्हणतो की देव अस्तित्वात नाही. एक आहे थिस्ट जो म्हणतो की देव अस्तित्वात आहे. मग याची फ्रेज कशी होईल, द वन हु इज शुअर ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, त्याला म्हणायचं आपण थिस्ट. दुसरा आहे अथिस्ट, द वन हु इज नॉट शुअर ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. असं नाही, ज्याला असं वाटतं की जो म्हणतो की देर इज नो गॉड, अस्तित्व मानत नाही, त्याला म्हणतो आपण नास्तिक. आता बघा, मग हा झाला एकदम मानणारा देव आहे म्हणून, हा म्हणतो की देव नाही. आणि जो ॲग्नॉस्टिक आहे दॅट पर्सन इज नॉट शुअर ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, याला माहीतच नाही देव आहे किंवा नाही, याला म्हणतो आपण ॲग्नॉस्टिक. मग याला बघा बरं, असा प्रश्न पडतो, देव आहे की देव नाही. मग असा प्रश्न पडलेला कोण, ॲग्नॉस्टिक. AGNOSTIC, ॲग्नॉस्टिक. मग त्याच्याबरोबर अगोदर येणारे शब्द थिस्ट आणि अथिस्ट, आस्तिक आणि नास्तिक. 3 शब्द लक्षात आले. एकाबरोबर आणखी 2 बोनस मध्ये दिलेत बघा, हे शब्द लक्षात ठेवा. याच्याबरोबर जीकेची थोडी इन्फॉर्मेशन देऊन टाकतो. भगतसिंग यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, Why I am an atheist, ATHEIST, atheist. आणि क्वेश्चन मार्क आहे, मी नास्तिक का आहे. आता तुम्ही टायटल चेक करून घ्या, वाय आय एम एन अथिस्ट की वाय एम आय एन अथिस्ट. असं नाही, ते शक्यतो मला असं वाटतंय की वाय आय एम एन अथिस्ट असं आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्या. परंतु ते पुस्तक कोणाचं आहे, भगतसिंग यांचं. ओके, नेक्स्ट फ्रेज कडे जाऊयात आपण. टू कॉज समवन टू स्टॉप सपोर्टिंग यू, एखाद्याला असं काही कॉज करणं की जेणेकरून ते काय करेल, सपोर्ट करणं थांबेल. म्हणजे त्याला काय म्हणू आपण, एलिनेट करणं, राईट. परात्म, मराठीमधला जो शब्द आहे त्याला परात्म किंवा परात्म भाव. याच्या पॉलिटिकल सायन्स मध्ये आमच्याकडे कॉन्सेप्ट होती बघा, थेअरी ऑफ एलिनेशन. म्हणजे काय, तुम्हाला एखाद्या गोष्टीपासून काय केलं जातं, डिटॅच केलं जातं. DETACH, डिटॅच. ओके, त्याला आपण म्हणतो एलिएनेट. स्पेलिंग महत्वाचं आहे, ALIENATE, एलिएनेट. यालाच काय म्हणतो आपण, परात्म करणे किंवा वेगळं करणे, एखाद्या गोष्टीपासून वेगळं करणे. मग या ठिकाणचे या कॉन्टेक्स्ट मध्ये काय मिनिंग आहे त्याचा, एलिएनेट करणे म्हणजे काय, तुम्हाला त्या सपोर्ट करण्यापासून वेगळं करणे, एलिएनेट. नेक्स्ट वर्ड बघा किंवा नेक्स्ट फ्रेज, फायनान्शियल सपोर्ट ऑर्डर्ड बाय कोर्ट फ्रॉम वन स्पाउस टू अनदर आफ्टर डिव्होर्स. डिव्होर्स होणं म्हणजे काय होणं, घटस्फोट. DIVORC, डिव्होर्स म्हणजे घटस्फोट. ओके, त्यानंतर हा जो शब्द आहे SPOUSE, स्पाउस. स्पाउस म्हणजे लग्नानंतरचा जोडीदार. हे लग्न अगोदरचा किंवा लग्न प्रक्रियेपासून त्या बाहेरचा जोडीदार नाही बरं का. तुमचा लग्न अगोदरचा जोडीदार तुम्ही त्याला जे म्हणायचे ते म्हणा, तो भाग वेगळा. लग्नानंतरचा, लग्न झाल्याच्या नंतरचा जो जोडीदार असतो त्याला शब्द असतो SPOUSE, स्पाउस. मग ती बायको असेल किंवा नवरा असेल, कोणताही. पुरुष असेल तर स्त्री जोडीदार, स्त्री असेल तर पुरुष जोडीदार. याचा अर्थ असा नाही की मी तृतीय पंथीयांविषयी किंवा थर्ड जेंडर यांच्याविषयी वेगळा भाव माझ्या मनात आहे. आदर आहे, परंतु जनरली आपण जो म्हणतो लग्नानंतरचा जोडीदार किंवा पार्टनर, त्याच्यासाठी जो शब्द आहे तो आहे स्पाउस. फायनान्शियल सपोर्ट. ओके, आता जेव्हा A आणि B, ए ही समजा स्त्री आहे, गोल चेहरा असतो, व्यवस्थित चेहरा असतो, दिसायला सुंदर असतो वगैरे, म्हणून आपण चेहरा गोल असा घेतला बघा, A. B हा पुरुष आहे. मग यांचा डिव्होर्स होतो आणि हे काय होतात, वेगळे होतात. वेगळे झाल्यानंतर कोर्टामध्ये जातात, मग डिव्होर्स मान्य वगैरे होतो. आणि मग त्यावेळेस कोर्ट म्हणतं, बीला सांगतं, या पुरुषाला, हा जो मेल आहे याला सांगतं की या फिमेलला तू काय करायचंय, काही सर्टन अमाऊंट ॲलिमनी म्हणून द्यायची. ALIMONY, ॲलिमनी म्हणजे काय, पोटगी.
पुढे शब्द येईल बघा हा पोटगी, मग पोटगी द्यायचे. ओके, पुढे येईल नाही, आपला शब्दच तो आहे, फ्रेज आहे, दिलेली फ्रेज. आणि मग ते पोटगी म्हणून जी रक्कम द्यायची असते ना पूर्व एका जोडीदाराने दुसऱ्या जोडीदाराला, त्याला काय म्हणतो आपण, ती त्याच्यासाठी जो शब्द आहे त्यासाठी शब्द आहे ॲलिमनी. मग ॲलिमनीचं स्पेलिंग बघा बरं, ALIMONY. जरी पैशांच्या स्वरूपात द्यायचा असेल, मनी म्हणतो ना आपण, तरी सुद्धा स्पेलिंग मनीचं नाही हा. मनीचं स्पेलिंग असतं MONEY, मनी म्हणजे पैसा. परंतु या ठिकाणी ॲलिमनी मध्ये फक्त MONY एवढंच आहे. MONY पुन्हा सांगतोय, स्पेलिंग लक्षात राहावं म्हणून. ओके, फायनान्शियल सपोर्ट जो करायचा असतो एका पार्टनरने दुसऱ्या पार्टनरला घटस्फोटानंतर, त्याला म्हणतात ॲलिमनी. नेक्स्ट फ्रेज काय, वन हू डिवोट्स वन्स लाईफ टू द वेलफेअर ऑफ अदर पीपल. अशी एक व्यक्ती असते, त्याला आपण काही म्हणूयात, यस या अल्फाबेट पासून त्याचं नाव सुरू होऊ शकतं, राईट. आणि मग यस या अल्फाबेट पासून जर नाव सुरू झालं असेल, ती व्यक्ती त्याचं आयुष्य जर इतर लोकांच्या कल्याणासाठी जर वाहून देत असेल, झोकून देत असेल, तर त्यासाठी आपण काय, त्या व्यक्तीसाठी जो शब्द असतो तो असतो अल्ट्रुइस्ट. ALTRUIST, अल्ट्रुइस्ट. आणि इतरांना मदत करण्याची, इतरांच्या कल्याणाचा विचार करण्याची जी एक प्रवृत्ती असते, त्याच्यासाठी जो शब्द आहे तो बघा ALTRUISM, अल्ट्रुइझम म्हणतात त्याला. ओके, तशी व्यक्ती जर असेल तर अल्ट्रुइस्ट, तशी प्रवृत्ती जी असते त्याला शब्द आहे अल्ट्रुइझम. नेक्स्ट वर्ड बघा, वन हू डज समथिंग नॉट प्रोफेशनली बट फॉर प्लेजर. अशी एक व्यक्ती असते, जर ती फक्त आनंदासाठी जर काही एखादं काम करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, अमेट्योर. AMATEUR, अमेट्योर. आणि जर पैशांसाठी, त्याचा मोबदला घेण्यासाठी जर करत असेल तर त्याला आपण प्रोफेशनली म्हणतो. एखादी गोष्ट करणे म्हणजे काय, ते त्याचा प्रोफेशन आहे, व्यवसाय आहे. PROFESSION, प्रोफेशन. प्रोफेशन म्हणून करणं म्हणजे काय, व्यवसाय म्हणून करणे. आणि व्यवसाय म्हणून जर करत असेल तर आपण काय करतो, मोबदला घेतो. आणि जर मोबदला न घेता तुम्ही एखादं काम करत असाल तर त्याला म्हणतात अमेट्योर, किंवा त्याला अमेच्योर असं सुद्धा उच्चार करतात काही लोक. फक्त स्पेलिंग लक्षात घ्या, AMATEUR स्पेलिंग मध्ये बऱ्याचदा विचारला जातो करेक्ट इनकरेक्ट स्पेलिंग साठी. ओके, जसं की बघा, माझे प्रत्येक बॅच जर असेल ना, त्या बॅचचे सुरुवातीचे काही व्हिडिओज मी फ्री ठेवत असतो, जेणेकरून एक काही पर्सेंट तरी मी सर्वांना फ्रीमध्ये देईल. मग ते जे करणं असतं, मला असं वाटतं की माझ्याकडून जर काही कॉन्टेंट फ्रीमध्ये बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचतो, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय, आणि तो जर चांगल्या प्रकारे पोहोचत असेल, मला असं वाटतं की तो मला आनंद मिळत देतो. म्हणून मग मी काय म्हणतो की सुरुवातीचे काही लेक्चर जर पोहोचत असतील तर मी त्याचा मोबदला नाही घेत, म्हणजे काय, ते अमेट्योर अशा प्रकारे करतोय. नंतरचे लेक्चर्स, सगळेच जर लेक्चर्स पाहायचे असतील तर बॅचला ऍडमिशन घ्यावं लागतं, त्याच्या मोबदल्यात तुम्ही मला पैसे देता, त्याला काय म्हणतो आपण, त्याला प्रोफेशन म्हणतो. येते का लक्षात? मग अमेट्योरचं अँटोनिम काय होऊ शकेल, प्रोफेशन, किंवा एखादी गोष्ट प्रोफेशनली करणं, ते अमेट्योरचं अँटोनिम होऊन जाईल. नेक्स्ट वर्ड बघा, अ डिप्लोमॅटिक मिनिस्टर ऑफ द हायेस्ट ऑर्डर सेंट बाय वन कंट्री टू अनदर. एका कंट्रीकडून दुसऱ्या कंट्रीमध्ये, म्हणजे समजा ए ही कंट्री आहे, या कंट्रीकडून बी या कंट्रीकडे, बी या देशाकडे, बी या राष्ट्राकडे ए या कंट्रीचा एखादा अधिकारी असतो, जो काय करतो, या दोन देशातील संबंध वगैरे मेंटेन करण्यासाठीची भूमिका पार पाडतो. त्याला काय म्हणतात, तर त्यासाठी जो आपल्याकडे शब्द आहे तो आहे अँबॅसिडर. AMBASSADOR, अँबॅसिडर असं म्हणतात, अँबॅसिडर. आता होतंय काय, अँबॅसिडर म्हणतात म्हणून मग आपल्या स्पेलिंग लक्षात राहतो, AMBASSADER, परंतु DER नाही, अँबॅसिडर नाही. आता उच्चार कसा, स्पेलिंग काय, शेवटी OR आहे. मग आपण लक्षात राहावं म्हणून उच्चार कसा करायचा, अँबॅसिडॉर. येते का लक्षात, अँबॅसिडॉर. आता लक्षात ठेवण्यासाठी बघा, मग तो जो अधिकारी आहे त्याच्याकडे गाडी कोणती आहे, या गाडीचं नाव आहे अँबॅसिडर कार, राईट. याला अँबॅसिडर म्हणायचे. तिच्यावरती असा दिवा असणं म्हणजे काय, भरपूर लोकांचं स्वप्न असायचं की या अँबॅसिडर मध्ये बसून आपल्याला कामाच्या ठिकाणी जायचं, म्हणजे काय, ग्रुप A ची सर्व्हिस वगैरे मिळवायची, म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेस असतील किंवा UPSC MPSC याच्यातून
चांगल्या पदावरती जायचं, हे एक स्वप्न असायचं. मग या कारचं नाव, या गाडीचं नाव सुद्धा काय, अँबॅसेडर आहे. आणि आपला हा जो अधिकारी असतो त्याला अँबॅसेडर असं म्हणतात. मग थोडक्यात समजून घ्या फक्त, एका देशाकडून दुसऱ्या देशामध्ये जर एखादा हायेस्ट ऑर्डरचा अधिकारी जर जात असेल तर त्याला अँबॅसेडर असं म्हणतात. अँबॅसेडर असा उच्चार आहे. तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी अँबॅसेडर OR शेवटी आहे अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. कॅलेंडरचं काय आहे सांगा बरं. CAL कॅलेंड, DER नाही, कॅलेंडर DAR आहे शेवटी, राईट, कॅलेंडर. मग वाचताना आपण कसं वाचायचं लक्षात राहावं म्हणून कॅलेंडर, कॅलेंडर नाही, लक्षात राहावं म्हणून. ओके. एका देशातून दुसऱ्या देशात जाणारा व्यक्ती त्याला आपण अँबॅसेडर असं म्हणतो. आता एक छोटीशी कॉन्सेप्ट आहे, फक्त लक्षात आलं का. मग तो अधिकारी असेल तर कोणत्या गाडी जाईल, या गाडीने. या गाडीला नाव सुद्धा अँबॅसेडर आहे. म्हणून मग अँबॅसेडर या शब्दाचे दोन लक्ष, एक तर ही कार आहे, गाडी आहे, आणि दुसरा अर्थ काय आहे, एका राष्ट्राकडून दुसऱ्या राष्ट्रामध्ये एक हायेस्ट ऑर्डरचा जो अधिकारी असतो, जो संबंध मेंटेन करण्यासाठी असतो, त्याला काय म्हणतो आपण, अँबॅसेडर. म्हणजे आपले इंडियन फॉरेन सर्व्हिस जी आहे, भारतीय परराष्ट्र सेवा, त्या सर्व्हिसमध्ये जे अधिकारी असतात ते नंतर अँबॅसेडर्स वगैरे बनतात. ओके. फार डिटेलमध्ये आत्ता नाही जाते, नेक्स्ट एखाद्या लेक्चरमध्ये आपण त्याच्यावरती बोलूयात. अ स्टेटमेंट ओपन टू मोर दॅन वन इंटरप्रिटेशन. मी असं एक वाक्य केलं, या वाक्यातून वेगवेगळे इंटरप्रिटेशन्स जर निघत असतील, म्हणजे नंबर 1चा पॉईंट असं एक काय म्हणतो इंटरप्रिटेशन निघतंय. नंबर 2चा पॉईंट काय आहे, नंबर 2 वेगळ्या प्रकारचं इंटरप्रिटेशन निघतंय. नंबर 3 आणखी वेगळ्या प्रकारचं इंटरप्रिटेशन वेगवेगळे लोक काढतात. याचा अर्थ काय, मी जे बोललोय ते क्लिअर नाहीये. जर क्लिअर असतं तर एकच मिनिंग सगळ्यांना निघाला असता. मी जर असं म्हटलं की उद्या आपलं लेक्चर किंवा नेक्स्ट लेक्चर आपलं साधारणतः 1:30 वाजता 2 वाजता अपलोड होईल, एक टाइम जर सांगितला की 1:30 ते 3च्या दरम्यान लेक्चर अपलोड होईल, याचा अर्थ काय, लेक्चर 1:30ला अपलोड होईल, 1:45ला होईल, 2ला होईल, 2:15ला, 2:30ला, 2:45ला, 3ला, कोणी काही इंटरप्रिटेशन काढेल. पण मी जर असं म्हटलं की उद्याचं आपलं लेक्चर हे 3 वाजता अपलोड होईल, याचा अर्थ काय, 3 वाजता म्हणजे डॉट 3 वाजता. यात वेगळं काय आहे का इंटरप्रिट करायला, नाही. म्हणून काय, जे क्लिअर नसतं त्याला आपण जो शब्द वापरतो तो शब्द आहे ॲम्बिग्युअस. ॲम्बिग्युअस म्हणजे संदिग्ध, संदिग्ध, जे क्लिअर नाहीये असं. समथिंग विच इज नॉट क्लिअर, कळतंय का, त्याला म्हणतात ॲम्बिग्युअस. मग या फोटोकडे बघा बरं. हे पाहिल्यानंतर तुमच्या काय लक्षात येऊन जाईल, एक आपण रस्त्याने चाललोय, त्या रस्त्याच्या ठिकाणी एक साईडला साईन लावलेलं आहे. एक तर इकडे ॲरो दाखवतंय तिकडे जा, दुसरं वालं बोटाने फिंगरने इंडिकेट इकडे होते, इकडे जायचंय की या दिशेला जायचंय, क्लिअर नाहीये कोणत्या दिशेला जायचंय, याला म्हणायचं ॲम्बिग्युअस. मग ॲम्बिग्युअस या शब्दापासून आणखी एक शब्द तयार होतो, तो शब्द आहे ॲम्बिग्युटी. AMBIGUITY, ॲम्बिग्युटी. आणि जेव्हा शब्द येतो ना ॲम्बी, AMBI, या ॲम्बीचा अर्थ असा होतो दोन या अर्थाने. जसं की ॲम्बिडेक्स्ट्रस एक शब्द आहे, म्हणजे दोन्ही हातांनी जो इक्वली त्याचा दोन्ही हातांचा वापर करू शकतो ना, त्याला आपण काय म्हणतो, ॲम्बिडेक्स्ट्रस. तो शब्द येईल पुढे. म्हणजे काय, दोन्ही सुद्धा हाताचा इक्वल एफिशियन्सीने वापर करणारा, ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजे दोन आलं की नाही, दोन्ही हाताचा दोन. या ठिकाणी सुद्धा एकच इंटरप्रिटेशन नाही होत, 2 इंटरप्रिटेशन्स होतील किंवा 3 इंटरप्रिटेशन होतील, परंतु 2 किंवा 2 पेक्षा जास्त अशा अँगलने बऱ्याचदा AMBI अशा प्रकारे एक प्रिफिक्स शब्दाला येतोय बघा. नेक्स्ट वर्डकडे जाऊयात आपण. वन हू कॅन यूज. ओके, आता जो शब्द आपण घेतला होता तोच शब्द या ठिकाणी आलाय. वन हू कॅन यूज बोथ हँड्स विथ इक्वल एफिशियन्सी. एफिशियन्सी या शब्दाचा अर्थ आहे कार्यक्षमता, राईट. वन हू कॅन यूज बोथ हँड्स विथ इक्वल एफिशियन्सी. इक्वल एफिशियन्सीने जर एखादी व्यक्ती दोन्ही हातांचा वापर करत असेल तर त्याला जो शब्द आहे आपल्याकडे तो शब्द आहे ॲम्बिडेक्स्ट्रस. आणि मग त्यातील मी आता आत्ताच सांगितलं 2 या अर्थाने येतो, राईट. 2 ॲम्बिडेक्स्ट्रस. स्पेलिंग लक्षात ठेवा, AMBIDEXTROUS, ॲम्बिडेक्स्ट्रस. आता चित्र बघा, याच्यावरून लक्षात ठेवू शकता तुम्ही. हा कोण आहे, हा जो आपला एक जो सहस्त्रबुद्धे, ती जी एक 3 इडियट्स मूवी आहे, त्या 3 इडियट्स मधला हा तो डिरेक्टर असतो त्या इन्स्टिट्यूशनचा. मग तो जो डिरेक्टर आहे
तो नाही का किती कष्ट करा, कट थ्रोट कॉम्पिटिशन वगैरे असते, त्यासाठी तुम्ही तयार राहायला पाहिजे वगैरे असं सांगणार वगैरे. तर तो दोन्ही हातांनी लिहित असतो बघा, आणि दोन्ही हातांचा इक्वल कार्यक्षमतेने वापर, इक्वल एफिशियन्सीने वापर करतोय, त्याला काय म्हणतो आपण, ॲम्बिडेक्स्ट्रस. नेक्स्ट वर्डकडे जाऊयात. जनरल पार्डन, जे एक दया करणं म्हणतो आपण, किंवा दया या अर्थाने जो शब्द येतो, त्याच्यासाठी आपल्याकडे अमनेस्टी असा शब्द आहे, AMNESTY, अमनेस्टी. आणि अमनेस्टीवरून एक लगेच लक्षात ठेवा, AMNESTY, अमनेस्टी इंटरनॅशनल, INTERNATIONAL, इंटरनॅशनल या वर्डचं स्पेलिंग सुद्धा लक्षात ठेवा. अमनेस्टी इंटरनॅशनल ही ह्युमन राईट्स या संबंधीची एक ऑर्गनायझेशन आहे, ह्युमन राईट्स संबंधी काम करणारी ऑर्गनायझेशन. कधी जर जीकेला जर प्रश्न आलाच तर तुम्हाला ते माहिती असायला पाहिजे. नेक्स्ट वर्ड, ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट. ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट नाहीये, ॲब्सेन्स म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचं काय प्रेझेन्स नसणं, ते आपण ॲब्सेन्स म्हणतो. आणि गव्हर्नमेंटचा ॲब्सेन्स नाहीये, गव्हर्नमेंटचा प्रेझेन्स नाहीये, म्हणजे काय, ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे काय नसणं, सरकार नसणं, सरकार नसणे, किंवा आणखी आपण काय म्हणू शकतो, कायदा व सुव्यवस्था नसणे. याच्यासाठी जो शब्द आहे तो शब्द आहे आपल्याकडे अनार्की, ANARCHY, अनार्की. अनार्ची नाही, आर्ची. मग तुम्ही लगेच असं म्हणाल, एक शब्द होता आपल्याकडे आर्ची, आणि मग याचा शब्द अपोजिट वर्ड होता अनार्ची. असं होत नाही का, या अनार्की आहे ते. अनार्की म्हणजे ॲब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट और ॲब्सेन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर, कायदा व सुव्यवस्थेचा अभाव किंवा मग सरकार असण्याचा अभाव, त्याला म्हणतात अनार्की. अनार्की म्हणजेच काय, गोंधळाची परिस्थिती, म्हणजे सरकार नाहीये, गोंधळाची परिस्थिती. ओके. आणि मग असं जर एखाद्या व्यक्तीचं मत असेल की आपल्याला सरकार नकोय, आपल्याला लॉ अँड ऑर्डर नकोय, तर त्यासाठी जो शब्द आहे तो शब्द काय आहे, त्या व्यक्तीसाठी ANAR, अनार्किस्ट, CHIST, अनार्किस्ट असा शब्द आहे. ओके. नेक्स्ट वर्ड, अ पर्सन ऑफ अननोन नेम. अशी एखादी व्यक्ती ज्या व्यक्तीने काय केलं, नाव घेतलेलं नाहीये किंवा नाव दिलेलं नाही, जाहीर केलेलं नाही. जसं की बघा, कधी कधी काय होतं, एक पत्र येतं, काहीतरी इथं नावच दिलेलं नसतं, नंतर बरं असं लिहिलं असतं त्याच्यामध्ये काय 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 काय, शेवटी सुद्धा नाव दिलेलं नसतं. त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये, निनावी पत्र. निनावी पत्र. जे मोठमोठे लोक आहेत ना, त्यांना धमक्या येतात बघा, त्या पत्राद्वारे धमकी. मग त्या पत्रामध्ये नाव मेन्शन केलेलं नसतं की कोण आहे कोण नाही, मग त्याला आपण काय म्हणतो, निनावी पत्र. म्हणजेच काय, अनॉनिमस, ANONYMOUS, अनॉनिमस असा एक शब्द त्यासाठी आहे. अनॉनिमस लेटर अशा प्रकारे बोललं जातं बघा बऱ्याचदा. ओके. चला, अ पर्सन ऑफ अननोन नेम, त्यालाच काय म्हणतात, ज्या व्यक्तीचं नाव वगैरे माहित नाही अशी व्यक्ती म्हणजे कोण, अनॉनिमस. नेक्स्ट वर्ड इज अ मेडिसिन विच प्रिव्हेंट्स इन्फेक्शन बाय किलिंग जर्म्स. असं एखादं मेडिसिन म्हणा किंवा औषध म्हणा किंवा मलम म्हणा, असं काही जे असतं ना, जे काय करतं, इन्फेक्शनला प्रिव्हेंट करत आहे बाय किलिंग जर्म्स, GERM, जर्म्स म्हणजे जंतू. या जर्म्सला मारून इन्फेक्शन प्रिव्हेंट करतं. मग ते काय असतं, आपण ते अँटीसेप्टिक म्हणतो. अँटीसेप्टिक, ANTI, अँटी याचा अर्थ असतो की विरोधी, विरोधी, राईट. मग या जर्म्सचं वगैरे इन्फेक्शन होऊ न देण्यासाठी आपण बऱ्याचदा जर जखम झाली असेल कुठं, तर अँटीसेप्टिक लावतो बघा, राईट. सायकलवरून पडला, गुडघा फुटला, घोटा फुटला, गुडघा म्हणजे पायाचा गुडघा फुटला, कोपरा फुटला, असं जर काही झालं तर आपण काय करतो, अँटीसेप्टिक वापरतो. अँटीसेप्टिक जर्म्स मारून काय प्रिव्हेंट करतं, ते इन्फेक्शन प्रिव्हेंट करतं. त्याच मेडिसिनला आपण काय म्हणतो मग, अँटीसेप्टिक. नेक्स्ट वर्ड बघा, एखाद्या, जसं की आता इथे शब्द आहे राईज इन व्हॅल्यू, म्हणजे एखादी काय असेल, पैसे आहे समजा, रुपया आहे, रुपया हे एक चलन आहे, राईट, रुपी.
या रुपी किंवा रुपया या चलनमध्ये काय होतं, त्याच्या मूल्यामध्ये काय होती, वाढ होती. म्हणजेच काय, राईज. राईज म्हणजे काय, वाढ होणे. व्हॅल्यू म्हणजे काय, मूल्य. मग मूल्यामध्ये जर वाढ होत असेल तर त्यासाठी जो शब्द आहे तो शब्द आहे ॲप्रिशिएट. आता ॲप्रिशिएट या शब्दांचे दोन अर्थ आहेत, ते आपण लगेच पाहूयात. आता शब्द बघा कोणकोणते आहेत. राईज इन व्हॅल्यू, त्यालाच आपण काय म्हणतो, ॲप्रिशिएट. म्हणजेच काय, APPRECIATION, ॲप्रिशिएशन. ॲप्रिशिएशन ऑफ मनी किंवा रुपी, RUPEE. ॲप्रिशिएशन ऑफ रुपी म्हणजे काय, रुपयाच्या मूल्यामध्ये काय झालं, वाढ झाली, किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की रुपयाच्या मूल्यामध्ये वाढ झाली आहे. त्यालाच आपण रुपया उदाहरण म्हणतो. बघा, तुम्ही जर मराठी न्यूजपेपर वाचत असाल तर ही कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात येऊन जाईल. ॲप्रिशिएशन ऑफ रुपी म्हणजे रुपयाच्या मूल्यामध्ये काय होणं, वाढ होणं. आणि मग याचा जो अँटोनिम आहे तो काय आहे, जसं एक ॲप्रिशिएशन आहे तसं काय असतं, डेप्रिशिएशन असतं. म्हणजे रुपयाच्या मूल्यामध्ये काय होणं, मूल्य त्याचं कमी होणं. त्यासाठी जो शब्द आहे तो आहे डेप्रिसिएशन. DEPRECIATION, डेप्रिसिएशन. राईट. आता ॲप्रिशिएट करणं, आता हा तर झाला की मूल्यामध्ये वाढ होणं, हा एक शब्द झालाच. तर त्यानंतर दुसरा एक शब्द आहे, म्हणजे दुसरा एक मिनिंग आहे ॲप्रिशिएट या शब्दाचा. तो मिनिंग आहे, आपण काय करतो, आपला एखादा मित्र आहे किंवा एखादा कोणी ओळखीचा आहे, त्याने जर काही सक्सेस जर अचीव्ह केला असेल तर त्याला आपण ॲप्रिशिएट करतो. म्हणजे काय करतो, आपण ते ॲक्नॉलेज करतो, आपल्याला ते चांगलं वाटतं, आपण शाबासकीची थाप देतो, म्हणजे ते ॲप्रिशिएट करतो. राईट. तो एक ॲप्रिशिएशन त्या अर्थाने एक शब्द वापरला जातो. मग तुम्ही या इमेजवरून लक्षात ठेवू शकता की रुपयाच्या याच्या मूल्यामध्ये जी वाढ, फक्त हे असंच लक्षात ठेवा बरं काय, असं वाढतोय वगैरे, हे मूल्यामध्ये वाढ होणं एवढंच लक्षात ठेवा. हे चित्र आणि मग ते रुपये इतकी जास्त लागायला लागले म्हणजे मूल्य घसरले असा अर्थ सर असं होतं, तसं नाही. मूल्य वाढतं एवढंच लक्षात ठेवा. ओके. त्याला आपण ॲप्रिसिएशन असं म्हणतो. एखाद्या गोष्टीच्या व्हॅल्यूमध्ये काय होणं, वाढ होणं. ओके. चला नेक्स्ट वर्डला सुरुवात करूयात. नेक्स्ट आहे अ प्लेस वेअर फिशेस आर केप्ट, ज्या ठिकाणी माशांना ठेवलं जातं. जिलेबीवर बसणाऱ्या माशांना नाही बरं का, मासे, मासा, फिश, FISH, फिश. यांना ज्या ठिकाणी ठेवलं जातं त्यासाठी काय शब्द आहे, त्यासाठी आपल्याकडे शब्द आहे ॲक्वेरियम. स्पेलिंग बघा, AQUARIUM, ॲक्वेरियम. आता यातील ॲक्वा जो शब्द आहे ना, AQUA, ॲक्वा, रिलेटेड टू वॉटर, पाण्याशी संबंधित काहीतरी असा जो शब्द आहे त्याला आपण काय म्हणतो, ॲक्वा. आता तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचदा मोठमोठे जे हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर किंवा चांगले मोठमोठे ऑफिसेस त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला एक छोटंसं काय दिसतं, ॲक्वेरियम दिसतं, ज्याच्यामध्ये असे मासे वगैरे असतात. राईट. मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये 100% बघायला भेटेल. गावाकडचे जे नाही का जिलेबीवरती माशा असतात, भजे असे उघडे असतात, त्याच्या धूळ बसलेली असते, त्या हॉटेल्समध्ये नाही, ते टपरी टाईप हॉटेल्समध्ये नाही, मोठमोठ्या चांगल्या हॉटेल्समध्ये जे ते क्लिनिंग चांगली असते वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला असं ॲक्वेरियम बघायला भेटेल. राईट. ॲक्वेरियम. ॲक्वा म्हणजे पाण्याशी संबंधित, रिलेटेड टू वॉटर. येस. मग ज्या ठिकाणी मासे ठेवले जातात त्याला काय म्हणतो आपण, ॲक्वेरियम. नेक्स्ट वर्डकडे जाऊयात. गव्हर्नमेंट बाय द नोबल्स, समाजातील जे उच्चभ्रू लोक आहेत त्यांच्याद्वारे चालवलं जाणारं जे शासन असतं, सरकार असतं, त्याला काय म्हणतात, अरिस्टोक्रसी. ARISTOCRACY. क्रसी म्हणजे शासन, क्रसी, CRACY, क्रसी म्हणजे शासन. या अरिस्टोक्रसी म्हणजे काय, तर समाजातील जे नोबेल आहेत त्या लोकांकडून जे चालवलं जाणारं जे सरकार आहे, शासन आहे, त्याला काय म्हणतात, अरिस्टोक्रसी. नेक्स्ट वर्ड बघा. वन हू स्टार्व्स द बॉडी ऑफ द गुड, बॉडी फॉर द गुड. बघा, गुड ऑफ द सोल म्हणजे असा एखादा व्यक्ती जो काय करतो, स्वतःच्या बॉडीला अन्न त्याग वगैरे करतो. कशासाठी, आत्मा शुद्धीकरण म्हणा, किंवा जे एक मन आहे, आत्मा आहे, याच्या चांगल्यासाठी, चांगल्यासाठी म्हणजे चांगला असावं, प्युअर राहावं म्हणून जो बॉडीला काय करतो,
अन्न असेल, अन्न न देणं किंवा इतर जे प्लेजर्स आहेत ते न देणं, म्हणजे जे काय असतं भौतिक जे सुख असतं, पैसा संपत्ती असेल, अन्न असेल, तोंडाची चव चांगली चव लागली तर आपण खातो, या सगळ्या गोष्टींचा काय करतो त्याग करतो, त्याला काय म्हणतो आपण ॲसेटिक. म्हणजे काय भौतिक सुखांचा त्याग करणारा जो आहे त्याला ॲसेटिक म्हणतात. ASCETIC ॲसेटिक. आणि तशा प्रकारची जी वृत्ती असते, प्रवृत्ती असते त्याला म्हणतात ASCETI ॲसेटिसिझम, SISM ॲसेटिसिझम असं म्हणतात बघा. ओके, ॲसेटिसिझम कोणाला म्हणायचं? द वन हू स्टार्व्स द बॉडी फॉर द गुड ऑफ द सोल. राईट, आत्मा मन किंवा अशा प्रकारे त्याच्या चांगल्यासाठी काय केलं जातं, शरीराला स्टार्व केलं जातं, म्हणजे काय अन्न वगैरे दिलं जात नाही, त्याला म्हणतो आपण ॲसेटिसिझम. नेक्स्ट वर्ड बघा, वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. हा शब्द आला होता बघा, याच्या अगोदर आपण काय सांगितलं होतं? थेइस्ट, THEIST, थेइस्ट. थेइस्ट म्हणजे कोण? देवाला, देवाचं अस्तित्व मानणारा. अथेइस्ट, देवाचं अस्तित्व न मानणारा, न मानणारा. आणि आपण आणखी एक वर्ड पाहिला होता, थेइस्ट, अथेइस्ट, त्यानंतर आणखी एक जो वर्ड होता तो होता ॲग्नोस्टिक, AGNOSTIC, ॲग्नोस्टिक. द वन हू इज नॉट शुअर ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. गॉडच्या एक्झिस्टन्स विषयी जो शुअर नाहीये त्याला काय म्हणतो आपण? ॲग्नोस्टिक. नेक्स्ट वर्ड बघा, वन हू मेक्स अन ऑफिशियल एक्झामिनेशन ऑफ अकाउंट्स. अगेन, जो एखाद्या ऑर्गनायझेशनचं वगैरे अकाउंटिंग वगैरे याचं जे काम पाहतो त्याच्याकडे आपल्याकडे ऑडिटर हा एक शब्द आहे, AUDITOR, ऑडिटर. तसं जर बघायला गेलं तर अकाउंटंट, अकाउंटिंगचं काम पाहणारा कोण? ACCOUNTANT, अकाउंटंट असं आपण म्हणायला पाहिजे, अकाउंटंट. परंतु पालंट सुरीमध्ये यांनी अशा प्रकारे एक फ्रेज दिली आहे आणि तुमच्याकडे जर ऑप्शन्समध्ये बाकी इतर शब्द आणि त्याच्याबरोबर जर ऑडिटर शब्द असेल तर तुम्ही ऑडिटर निवडू शकता. ऍक्च्युली अकाउंटिंग आणि ऑडिटिंग हे दोन शब्द तसे वेगवेगळे आहेत. काय बेसिक कॉन्सेप्ट आहे हे तुम्हाला जे कॉमर्स करतायत किंवा कॉमर्सचं शिक्षण घेतायत किंवा घेतलं आहे ते फार व्यवस्थित सांगू शकतील. पण तरी सुद्धा जर त्यांनी फ्रेज अशा प्रकारे दिली, द वन हू मेक्स अन ऑफिशियल एक्झामिनेशन ऑफ अकाउंट्स आणि त्याला ऑडिटर म्हटलंय, तर फक्त लक्षात ठेवा मोस्ट ॲक्युरेट आपला अकाउंटंट एक असेल आणि त्याचबरोबर जर अकाउंटंट नसेल तर मग आपण त्याला ऑडिटरला मार्क करू शकतो. नेक्स्ट बघा, लाईफ हिस्ट्री ऑफ पर्सन रिटन बाय हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. एखाद्या व्यक्तीने, ही व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यातील वेगवेगळ्या घटनांविषयी जर लिहिलं असेल, त्याने स्वतः जर लिहिलं असेल तर त्याला आपण ऑटोबायोग्राफी म्हणतो. स्पेलिंग बघा, AUTOBIOGRAPHY, ऑटोबायोग्राफी. आणि जर त्याने स्वतः न लिहिता इतर व्यक्तीने लिहिलेलं असेल तर त्याला शब्द आहे बायोग्राफी, BIOGRAPHY, बायोग्राफी. राईट. आणि जर स्वतः लिहिलं असेल तर ऑटोबायोग्राफी. याला मराठीमध्ये जो शब्द आहे तो शब्द आहे आत्मचरित्र. राईट, आत्मचरित्र. आणि जे बायोग्राफी असतं, जे इतरांनी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीविषयी लिहिलं असतं त्याला आपण म्हणतो चरित्र. चारित्र्य हा शब्द वेगळा आहे, चारित्र्य. चारित्र्य म्हणजे काय? कॅरेक्टर. चरित्र म्हणजे काय? बायोग्राफी. दुसऱ्यांनी समजा ए या व्यक्तीविषयी दुसऱ्या सी या व्यक्तीने त्याच्या आयुष्याविषयी लिहिणं त्याला काय म्हणतो आपण? चरित्र. नेक्स्ट वर्ड बघा, गव्हर्नमेंट बाय वन. एका व्यक्तीद्वारे जर एखादं शासन चालवलं जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ऑटोक्रसी. ओके, एका व्यक्तीद्वारे. आपण आतापर्यंत अरिस्टोक्रसी पाहिलाय, CRACY, अरिस्टोक्रसी. यातील क्रसी म्हणजे काय? शासन किंवा एखाद्या व्यक्तीद्वारे जर चालवलं जाणारं सरकार, अरिस्टोक्रसी. ऑटोक्रसी म्हणजे काय? एका व्यक्तीद्वारे चालवलं जाणारं सरकार. ओके, गव्हर्नमेंट बाय वन. नेक्स्ट आहे द राईट ऑफ सेल्फ गव्हर्नमेंट. अगेन आपण याला काय म्हणतो? जर मी या ठिकाणी राहतोय, समजा ए हे प्लेस आहे, या ए प्लेस मध्ये मी जर राहतोय तर निर्णय घेण्याचा पूर्ण स्वातंत्र्य मला असावं. म्हणजे काय? गव्हर्नमेंट ऑफ सेल्फ गव्हर्नमेंट, सॉरी, द राईट ऑफ सेल्फ गव्हर्नमेंट. म्हणजे या ठिकाणचे नियम वगैरे ठरवण्याचा अधिकार आम्हाला स्वतःला असावा. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? स्वायत्तता. स्वायत्तता. राईट. मग स्वायत्तता या शब्दाला इंग्लिशमध्ये जो शब्द आहे तो आहे ऑटोनॉमी, AUTONOMY, ऑटोनॉमी. स्पेलिंग कडे लक्ष द्यायचं तुम्ही कंटिन्युअसली. ओके,
द राईट ऑफ सेल्फ गव्हर्नमेंट, स्वतः जर डिसिजन्स आम्हाला घ्यायचे असतील, इतर कोणाचाही इंटरफरन्स नको असेल, तर त्यासाठी जो शब्द आहे दॅट वर्ड इज ऑटोनॉमी. नेक्स्ट इज अ स्टेटमेंट विच इज ऍक्सेप्टेड ॲज ट्रू विदाउट प्रूफ. प्रूफ न घेता सुद्धा जर एखादं स्टेटमेंट केलं गेलं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, प्रमाण मानतो आणि पुढे जातो, राईट. जसं की आपल्याकडे ज्या म्हणी आहेत त्या म्हणी म्हणा, किंवा आता जसं बघा आपण काय म्हणतो मराठीमध्ये की समोरच्याला ठेच लागली तर मागचा काय करतो, व्यवस्थित पाहून वगैरे चालतो. किंवा आणखी एक आहे बघा की दुधाने पोळायला ताक सुद्धा फुंकून पितो, मराठीमध्ये असं म्हणतो आपण. म्हणजे काय होतं, हे असं बोललं गेलंय, राईट, आणि आपण ते प्रमाण मानून चालतो. आपण त्याचा प्रूफ वगैरे मागतो का, खरं सांगा, दुधाने कोण पोळाला आणि ताक कोण फुंकून पिते, किंवा असं कधी घडलंय का, असं आपण कधी विचारत नाही, राईट. मग जे बोललं गेलंय आणि तेव्हा आपण प्रमाण मानतो त्याला, त्याचा प्रूफ वगैरे असं काही मागत नाही, त्यालाच काय म्हणतात, ॲक्झिओम. थोडक्यात काय, ज्या आपल्या म्हणी वगैरे आहेत, सेइंग्स आहेत, त्या असतील किंवा लहान सहान गोष्टी असतील ज्याला आपण प्रमाण मानून चाललोय, त्याला आपण ॲक्झिओम्स असं म्हणतो. नेक्स्ट वर्ड बघा, वन हु इज अ ग्रेट लव्हर ऑफ बुक्स. पुस्तकांवर प्रेम करणारा, पुस्तकांवर प्रेम करणारा, म्हणजेच पुस्तकं वाचनाची ज्याला आवड आहे त्यासाठी जो शब्द आहे आपल्याकडे, तो शब्द आहे बिब्लिओफाईल. BIBLIOPHILE, बिब्लिओफाईल. मग मी साईडला एक आपल्याकडे एक इमेज सुद्धा घेतली बघा, म्हणजे पुस्तकं आहेत आणि या पुस्तकांवर प्रेम करणारा जो आहे त्याला आपल्याकडे बिब्लिओफाईल असं म्हणतात, राईट. मग बिब्लिओफाईल, पुस्तकांवर प्रेम करणारा. अ लव्हर ऑफ बुक्स, समवन हू फाइंड्स जॉय अँड पीस ऑफ माइंड व्हाईल होल्डिंग अ क्वालिटी बुक. क्वालिटी बुक स्वतःजवळ असताना किंवा ते वाचताना ज्याला आनंद मिळतो वगैरे, किंवा त्या पुस्तकांवर तो प्रेम करतो, त्याला काय म्हणायचं, बिब्लिओफाईल. आता लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय बघा, हा जो फाईल आहे PHILE, फाईल, फाईल अशा प्रकारचा जो एखादी सफिक्स येतो, एक शब्द आहे त्या शब्दाच्या सुरुवातीला जर काही ऍड होत असेल अल्फाबेट्स, त्याला आपण प्रिफिक्स म्हणतो, आणि दिलेल्या शब्दाच्याच नंतर जो काही अल्फाबेट्स वगैरे ऍड होत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, सफिक्स, SUFFIX, सफिक्स, राईट. मग आता बघा बिब्लिओफाईल मध्ये फाईल PHILE, फाईल असा जो एक सफिक्स आलाय, याचा मिनिंग होतो लव्हर, किंवा एखाद्या गोष्टीवरती प्रेम करणार, द वन हू लव्स, राईट, प्रेम करणारा. मग PHILE, फाईल, असं जेव्हा तुम्ही वाचनात येईल तुमच्या एखादा शब्द, त्या शब्दाच्या शेवटी फाईल अशा प्रकारे, तर आपण काय म्हणू शकतो की दिलेल्या गोष्टीवरती प्रेम करणारा म्हणू शकतो, राईट. आणखी एक शब्द आहे थलासोफाईल, THALASOPHILE, थलासोफाईल. मग थलासोफाईल या शब्दाचं मिनिंग तुम्ही मला दिलेल्या या नंबरवरती व्हॉट्सअप करून कळवू शकता की या शब्दाचं मिनिंग काय आहे, थलासोफाईल. ओके. नेक्स्ट, द वन हू हॅज नॅरो अँड प्रिज्युडाइज्ड रिलिजियस व्ह्यूज. अशी एखादी व्यक्ती ज्याचे धार्मिक विचार फार संकुचित आहेत, जो उदारमतवादी नाही, इतर धर्मांच्या बाबतीत सुद्धा जो उदार नाही, त्याच्यासाठी कोणता शब्द आहे आपल्याकडे, बिगट किंवा बायगॉट असा शब्द आहे, BIGOT, बिगट किंवा बायगॉट असं त्याचा उच्चार आहे, बिगट किंवा बायगॉट. द वन हू होल्ड्स नॅरो रिलिजियस व्ह्यूज, ज्याची रिलिजियस व्ह्यूज किंवा ओपिनियन्स ही काय आहेत, फार नॅरो आहेत. ओके. नेक्स्ट वर्ड बघा, टू टॉक इम्पायसली अबाउट सॅक्रेड थिंग्स. सॅक्रेड म्हणजे काय, पवित्र, पवित्र बाबींविषयी. इम्पायसली म्हणजे काय, अपवित्रपणे बोलणे. अपवित्रपणे जर तुम्ही एखाद्या पवित्र गोष्टीविषयी बोलत असाल तर त्यासाठी जो शब्द आहे तो शब्द आहे ब्लास्फेम, BLASPHEME, ब्लास्फेम. ओके, ब्लास्फेम. ब्लास्फेम म्हणजे काय, एखाद्या पवित्र गोष्टीविषयी अपवित्रपणे बोलणे किंवा काही एखादं कृत्य करणे. मग आणखी एक शब्द याच्याशी संबंधित आहे, प्रोफेन, PROPHANE, प्रोफेन. स्पेलिंग चेक करून घ्यायचं तुम्ही. प्रोफेन असं आहे की PROFANE, प्रोफेन. स्पेलिंग या दोन्हीपैकी एक असेल, तुम्ही चेक करून घ्या. ब्लास्फेम याचा सिनोनिम काय होईल, प्रोफेन असं एक आहे. म्हणजे काय, पवित्र गोष्टींविषयी अपवित्रपणे बोलणे. प्रोफेन किंवा प्रोफेन, स्पेलिंग तुम्ही चेक करून घ्यायचे. नेक्स्ट वर्ड बघा, गव्हर्नमेंट बाय द ऑफिशियल्स. कोणाद्वारे चालवलं जाणार सरकार, ऑफिशियल्सद्वारे. म्हणजे कोणाद्वारे,
नोकरशहांद्वारे फक्त शहांद्वारे नाही म्हटलं बरं का मी, नोकरशहांद्वारे म्हटलं. म्हणजे नोकरशहा लोक जे आहेत त्यांच्याद्वारे जे चालवलं जाणारं सरकार आहे त्याला ब्युरोक्रेसी असा एक शब्द आहे. मग ब्युरोक्रेसी म्हणजे आपल्याकडे जो एक नागरी काय म्हणतो आपण त्याला, अधिकारी आहेत, सनदी अधिकारी, राईट. मराठीमध्ये शब्द आहे बघा, सनदी अधिकारी किंवा नोकरशहा वर्ग, त्याला नोकरशहा वर्ग असं म्हणतो आपण त्याला. म्हणजे काय, ब्युरोक्रेसी. स्पेलिंग बघा, ब्युरो BUREAU, ब्युरो असं वाचायचं, ब्युरो BUREAU. इंटेलिजन्स ब्युरो आहे किंवा मग DR आहे, डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स, राईट. त्यातील जे ब्युरो आहे त्याचं ब्युरोचं काय होतं, ब्युरो BUREAU, ब्युरो प्लस CRACY, क्रसी. क्रसी म्हणजे काय, शासन, सरकार. ब्युरोक्रेसी म्हणजेच काय, नोकरशहा किंवा नोकरशहा वर्ग, राईट. यांच्याद्वारे चालवलं जाणारं सरकार, त्यालाच ब्युरोक्रेसी असा एक शब्द दिलेला आहे. नेक्स्ट वर्ड, द स्टेट ऑफ अब्स्टेनिंग फ्रॉम मॅरेज और अँड सेक्शुअल रिलेशन्स. लग्न न करणे किंवा सेक्शुअल रिलेशन्स पासून दूर राहणे, याला काय शब्द आहे आपल्याकडे. आपण मराठीमध्ये म्हणतो ना ब्रह्मचर्य, राईट. आता काही लोक काय होतं ना की बाय चॉईस ब्रह्मचर्य स्वीकारतात, बाय चॉईस, की हा मला लग्न नाही करायचंय आणि मला सेक्शुअल रिलेशन्स पासून दूर राहायचं. काही काहींवरती ते ऑब्लिगेशन राहतं की लग्नही होत नाही आणि काही गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वही होता येत नाही. त्यासाठी जो शब्द आहे तो शब्द आहे सेलिबसी, CELIBACY, सेलिबसी म्हणजे काय, ब्रह्मचर्यत्व किंवा ब्रह्मचर्य. ओके, सेलिबस. नेक्स्ट वर्ड बघा, वर्किंग टुगेदर फॉर अ स्पेसिफिक पर्पज. ए ही व्यक्ती आहे, ती बी या व्यक्तीबरोबर एखादं काम करण्यासाठी एकत्र येते आणि एकत्र आल्यानंतर ते काम पुढे घेऊन जातात. म्हणजे काय, ए वर्क्स इन कोलॅबरेशन विथ बी, म्हणजे ते काय करतात, कोलॅबरेशन मध्ये काम करतात. मग तो जो शब्द आहे तो आहे कोलॅबरेशन, COLLABORATION, कोलॅबरेशन. कोलॅबरेशन म्हणजेच काय, दोन व्यक्ती स्पेसिफिक पर्पज साठी काय करतात, एकत्र येतात, त्याला कोलॅबरेशन असं म्हणायचं. नेक्स्ट वर्ड बघा, पीपल वर्किंग टुगेदर इन द सेम ऑफिस और डिपार्टमेंट. एकाच ऑफिसमध्ये काम करणारे काही लोक असतील, A, B, C आणि D, तर हे एकमेकांचे सहकारी असतात काम करताना. मग सहकार्यांसाठी, एका ठिकाणी काम करणाऱ्या जे एकत्र काम करतात एकमेकांचे सहकारी, त्यांच्यासाठी इंग्लिशमध्ये काय शब्द आहे, तो वर्ड आहे कलिग्स, COLLEAGUES, कलिग्स म्हणतो आपण त्यांना, राईट. माझा कलिग सिंग्युलर असेल तर मग काय, सिंग्युलर फक्त कलिग, COLLEAGUE, कलिग. स्पेलिंग बघा, शेवटी GUE आहे, GUE, कलिग. आणि प्लुरल असेल तर मग फक्त यस आपल्याला ऍड करायचा, कलिग्स. नेक्स्ट वर्ड, फ्रॉम बर्थ, जन्मापासून आपण म्हणतो की आपल्या शरीरावर एखादी खून असते, राईट, किंवा ओळख असणारं काहीतरी असतं बघा. जन्मापासून आहे म्हणजे काय, कॉन्जेनिटल, CONGENITL, कॉन्जेनिटल. येतं लक्षात, कॉन्जेनायटल, कॉन्जेनिटल म्हणा किंवा कॉन्जेनायटल, अशा प्रकारे त्याचं प्रोनाउन्सिएशन करू शकता. जन्मापासून, त्यासाठी जो शब्द आहे तो आहे कॉन्जेनायटल. नेक्स्ट वर्ड आहे अ ग्रुप ऑफ स्टार्स. स्टार्सचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपसाठी एक शब्द आहे, आपण त्याला काय म्हणतो, कॉन्स्टेलेशन, CONSTELLATION, कॉन्स्टेलेशन. तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता हे वेगवेगळे स्टार्स आहेत, त्यांचा जो ग्रुप आहे, मग त्यासाठी जो शब्द आहे तो कॉन्स्टेलेशन, राईट. मग त्याला मराठीमध्ये तुमच्याकडे काय शब्द आहे, आकाशगंगा आहे किंवा वेगळं काय आहे, तुम्ही शब्द शोधू शकता. जो इंग्लिशमध्ये शब्द आहे तो आहे कॉन्स्टेलेशन, CONSTELLATION, कॉन्स्टेलेशन. समोर लिहिलेलं आहे, तुमचंही माझ्याबरोबर रिव्हिजन व्हावं कॉन्स्टेलेशन स्पेलिंगचं, म्हणून शब्द खाली लिहून देतोय बघा. नेक्स्ट वर्ड, पीपल लिव्हिंग इन द सेम एज. एकाच वेळी जर काही लोक राहत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, समकालीन. मराठीमधील शब्द समकालीन, राईट. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबरोबर त्याच वेळी त्याच काळामध्ये लोकमान्य टिळक यांचा काळ एकच आहे, राईट.
म्हणजे लोकमान्य टिळक इथंच पुण्यामध्ये होते आणि त्याच वेळी पुण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले हे सुद्धा काम करत होते. म्हणजे काय, ते एकमेकांचे काय होते, समकालीन होते. म्हणजे एकाच काळामध्ये त्यांनी काम वगैरे केलं किंवा ते एकाच काळात जिवंत वगैरे होते असा त्याचा अर्थ असतो. समकालीन होते, राईट. मग ते समकालीन असणं याच्यासाठी जो शब्द आहे तो शब्द आहे कॉन्टेम्पररीज, एकमेकांचे समकालीन. CONTEMPORARIES, कॉन्टेम्पररीज, राईट. कॉन्टेम्पररीज म्हणतो आपण, म्हणजे काय, एकमेकांचे समकालीन. लिव्हिंग इन द सेम एज, एकाच काळात जगणारे किंवा जिवंत असणारे वगैरे. वन हू कॅन मेक oneself at home in all countries, ज्याला कुठेही गेलं तरी ॲट होम असं राहता येतं किंवा राहू शकतो, किंवा तशा प्रकारचं जे एक कॉन्सेप्ट आहे त्याला आपण कॉस्मोपॉलिटन असा शब्द आहे. म्हणजे अलीकडे काय झालं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल किंवा मग कम्युनिकेशनचे इतके सगळे आपल्याकडे कम्युनिकेशनचे मीडिया आहेत, राईट. मीडियम इज सिंग्युलर, मीडिया इज प्लुरल. MEDIUM, मीडियम सिंग्युलर आहे, याचं प्लुरल काय होतं, MEDIA, मीडिया, हे काय आहे, प्लुरल. इतके सगळे मीडिया आहेत, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, जे एक जगणं आहे ते फार काय म्हणतो आपण जवळ झालेलं आहे, किंवा आपण जसं की म्हणतो ना आपण हे जगाचं एक काय झालं व्हिलेज ठरलेलं आहे, राईट. त्याला कॉस्मोपॉलिटन म्हटलंय का, द वन हू कॅन मेक वन सेल्फ ॲट होम इन ऑल कंट्रीज, कुठे गेलं तरी जेव्हा तो अशा प्रकारे फील करू शकतो ॲट होम टाईप, त्याला आपण कॉस्मोपॉलिटन हा एक शब्द वापरलेला आहे. अ पर्सन इन चार्ज ऑफ अ म्युझियम, हा शब्द बऱ्याचदा विचारला गेला बघा. आता TCS कंडक्ट करत असलेल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये म्युझियम हा शब्द विचारलाय, म्हणजे म्युझियमचा जो इन्चार्ज असतो हा शब्द विचारला गेला. मग एखादं म्युझियम असेल, त्या म्युझियमच्या इन्चार्जला काय म्हणतो आपण, क्युरेटर, CURATOR, क्युरेटर. कधी कधी सुपरवायझर वगैरे असे ऑप्शन्स देतील, SUPERVISOR, सुपरवायझर, किंवा मग आणखी एखादा काय म्हणून इन्चार्ज, वरती सुद्धा इन्चार्जच देतील, इथं सुद्धा इन्चार्ज असे काहीतरी शब्द देतात. इन्चार्ज म्हणजे आपण प्रभारी म्हणतो, एखाद्याकडे तो चार्ज दिलेला असतो, राईट. परंतु असं नाहीये, याच्यासाठी एक पर्टिक्युलर शब्द आहे, पर्टिक्युलर वर्ड आहे, अँड दॅट वर्ड इज क्युरेटर. CURATOR, क्युरेटर, स्पेलिंग पाहून घ्या. नेक्स्ट वर्ड, वन हू बिलीव्स दॅट पीपल ऍक्ट ओनली इन सेल्फ इंटरेस्ट, अशी एखादी व्यक्ती ज्याला वाटतं की लोक काय करतात, स्वतःच्या इंटरेस्टसाठीच कुठलंही काम करतात, किंवा जो समजतो की पब्लिक किंवा पर्सन किंवा ह्युमन बिईंग हे काय आहे, फार स्वार्थी आहे, सेल्फिश आहे, सेल्फ इंटरेस्टसाठी काम करतात. मग अशा प्रकारे विचार करणारा जो व्यक्ती असतो त्याला सिनिक किंवा सायनिक, प्रोनाउन्सिएशन तुम्ही कसंही करू शकता, सिनिक किंवा सायनिक, सिनिक असं म्हणतात. म्हणजे त्याला कशामध्ये सुद्धा स्वार्थ दिसतो, काय दिसतो, फक्त स्वार्थ, ज्याला फक्त आणि फक्त स्वार्थ दिसतो, आणि जो इतरांवरती मग त्यामुळे टीका वगैरे करतो त्याला आपण काय म्हणू, सिनिक, CYNIC, सिनिक. नेक्स्ट वर्ड आहे टू गिव्ह वन्स अथॉरिटी टू अनादर, ही व्यक्ती आहे, या व्यक्तीला बऱ्याचशा पॉवर्स आहेत, तो काय करतो मग त्याच्याकडे ज्या 1 2 3 4 अशा ज्या पॉवर्स आहेत, या पॉवर्स पैकी 4 नंबरची जी ऑथॉरिटी आहे, पॉवर आहे, तो असा विचार करतो की मी बी या व्यक्तीला देतो. माझ्याकडून मी सांगतो बीला की आता माझ्याऐवजी नंबर 4चे ज्या माझ्याकडे पॉवर्स आहेत त्या पॉवर्स तू वापरायच्या. अशा वेळेस जे एक काम असतं करणं त्याला आपण म्हणतो काय, पॉवरचं डेलिगेशन, राईट. DELEGATI, डेलिगेशन ऑफ अथॉरिटी म्हणा किंवा पॉवर म्हणा, अथॉरिटी और पॉवर, इथे काय लक्षात, डेलिगेशन ऑफ अथॉरिटी और पॉवर. नेक्स्ट वर्ड आहे गव्हर्नमेंट बाय द पीपल, लोकांद्वारे चालवलं जाणारं सरकार, त्याला डेमोक्रेसी असं आपण म्हणतो, राईट. डेमोक्रेसी, क्रसी म्हणजे शासन, शासन, आणि डेमोस हा ग्रीक वर्ड आहे, त्या ग्रीक वर्डचा जो मिनिंग होतो तो काय होतो, एखादं काय स्टेट किंवा नगर, मग त्या नगराचं जे सरकार चालवणं जाणार आहे ते जर लोकांद्वारे असेल तर त्याला डेमोक्रेसी असा एक शब्द आहे आपल्याकडे. आपल्याकडे आहे म्हणजे काय, तुम्हाला ते माहितच आहे, इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री असं आपण म्हणतो ना, म्हणजे काय, लोकांद्वारे चालवलं जाणार सरकार. मग आपण काय करतो, निवडून देतो आपल्या रिप्रेझेंटेटिव्हजना, इलेक्ट करतो. द आर्ट प्रॅक्टिस्ड बाय स्टेटमेंट अँड अँबॅसेडर्स, अँबॅसेडर हा शब्द आला बघा, जे हायर ऑफिशियल्स आहेत, 2 कंट्रीज मधले जे रिलेशन सांभाळतात, जसं की A आणि B कंट्री आहे, त्यांच्यामध्ये रिलेशन सांभाळण्याचं काम ज्या अधिकारी करतात, ऑफिशियल्स करतात, त्यांना आपण अँबॅसेडर्स म्हटले, अँबॅसेडर असं म्हटलेलं आहे.
स्पेलिंग लक्षात ठेवण्यासाठी इथं ओ आहे म्हणून अँबॅसिडॉर असं वाचा, असं मी तुम्हाला फक्त स्पेलिंग लक्षात ठेवण्यासाठी सांगितलंय. मग स्टेटमेंट असते. स्टेट्समॅन म्हणजे कोण? स्टेटमेंट म्हणजे कोण? पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनेलवरती हा वर्ड शेअर केलेला आहे. STATE स्टेट्समन. स्टेट्समन म्हणजे काय? असा एखादा पॉलिटिशियन जो राजकारणात पॉलिटिक्समध्ये फार तरबेज आहे आणि लोक त्याला मानतात सुद्धा, रिस्पेक्ट सुद्धा करतात. द वन हु हॅज अर्नड रिस्पेक्ट इन पॉलिटिक्स, राईट, त्याला स्टेट्समन म्हणतात. त्याच्या कृत्य जे असतील, काम केलं असेल, त्याच्यामुळे जो रिस्पेक्ट मिळवलेला असतो, अशी एखादी व्यक्ती त्याला स्टेटमेंट म्हणतात. मग असे लोक, स्टेटमेंट असेल किंवा मग डिप्लोमॅट्स असतील, अँबॅसिडर्स असतील, तिचे एक त्यांच्याकडे एक स्किल असतं एकमेकांशी बोलण्याचं, ट्रीट करण्याचं. त्याला जो शब्द आहे तो आहे डिप्लोमसी. डिप्लोमसी याला मराठीमध्ये शब्द आहे राजनय. आता पॉलिटिकल सायन्स हे मास्टर्स करत असताना किंवा नंतरच्या शिक्षणामध्ये शब्द वाचण्यात आलेला आहे मराठी राजनय म्हणजे डिप्लोमसी, म्हणून तुमच्या लक्षात आणून दिला. नेक्स्ट वर्ड इज स्टडी ऑफ द रिलेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स टू एन्व्हायरमेंट. आता हे समजा एक आपल्या आजूबाजूची गोष्ट आहे, याच्यामध्ये काही लिव्हिंग थिंग्स आहेत, ॲनिमल्स आहेत, ट्रीज वगैरे आहेत, आणि त्या ॲनिमल्स आहेत, ट्रीज आहेत, या लिव्हिंग थिंग्सचं त्याच्या आजूबाजूच्या गोष्टीशी जे एक रिलेशन असतं, त्या रिलेशनचं स्टडी करण्यासाठीचं जे एक सायन्स आहे त्याला इकॉलॉजी असं म्हणतो, राईट. आपण म्हणतो ना एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजे काय? पर्यावरण व परिस्थितिकी म्हणतात बघा याला. परी नाही बरं का, पारिस्थितिकी, स्थितिकी, परिस्थितिकी नाही. बरेचसे लोक याला इकॉलॉजीला परिस्थितिकी म्हणतात, परिस्थितिकी नाही, पारिस्थितिकी, राईट. एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी म्हणजे काय? लिव्हिंग थिंग्स यांचं त्याच्या आजूबाजूच्या गोष्टींसाठी जे रिलेशन असतं त्याला आपण काय म्हणतो? मग बायोटिक आणि अबायोटिक गोष्टींशी जे रिलेशन असतं त्याला, त्याचं स्टडी करण्याचं जे एक सायन्स आहे दॅट इज नोन ॲज इकॉलॉजी. नेक्स्ट वर्ड इज वन हू थिंक्स ओनली ऑफ वन सेल्फ. स्वतःविषयीचाच विचार करणं. जो स्वतःविषयीच्याच विचारांमध्ये जो गुंग झालेला असतो, त्या तशा प्रकारे जे स्वतःविषयीचा जास्त विचार करणं आहे त्याला इगोइस्ट म्हणतात. दोन शब्द आहेत बघा, इगोइस्ट आणि दुसरा आहे इगोटिस्ट. आता इगोइस्ट म्हणजे काय? इगोइस्ट म्हणजे स्वतःविषयीचा जास्त विचार करणं, आणि इगोटिस्ट म्हणजे काय? स्वतःविषयी जास्त बोलणं. आता बघा दोन्ही शब्दांमध्ये एक आहे इगोइस्ट आणि दुसरा आहे इगोटिस्ट. आता यामध्ये टी तर दोन्ही ठिकाणी सुद्धा सेम आहे. टीला टी कट करा, तुमचं मॅथ्स इथं वापरा. टीला टी गेला, मग आता काय राहिलं? या ठिकाणी एक टी एक्स्ट्रा आहे. मग TALK टॉक म्हणजे काय? बोलणे. मग हा टी असा कॉमनवाला टी तर आपला गायब झाला, मग राहिला का याच्यामध्ये एक एक्स्ट्रा टी आहे. ज्या शब्दामध्ये दोन टी आहेत तो वाला टॉकवाला म्हणजे बोलणेवाला. स्वतःविषयी जो जास्त बोलतोय त्याला इगोटिस्ट म्हणायचं, आणि स्वतःविषयी जास्त काय म्हणताय विचार करतोय त्याला इगोइस्ट म्हणायचं. म्हणजे द वन हू थिंक्स ओनली ऑफ वन सेल्फ, स्वतःविषयीचा जास्त विचार करणारा इगोइस्ट, आणि स्वतःविषयी जास्त बोलणारा इगोटिस्ट. येते का लक्षात? मग अगोदर आपला टी कॅन्सल झाला होता, हा टी एक्स्ट्रा राहिला, तो कोणता राहिला? TALK वाला, टॉक वाला. टॉक आहे त्या, टाल्क नाही. नेक्स्ट वर्ड कन्क्लुडिंग पार्ट ऑफ अ लिटररी वर्क. एखादं बुक असेल किंवा एखादं काय असेल, प्ले असेल म्हणजे नाटक असेल, एखादी कादंबरी असेल, असं काही जर साहित्य असेल, लिटरेचर असेल, त्याच्यामध्ये काय होतं? लिहून झाल्याच्या नंतर शेवटी एक पेज असेल किंवा अर्ध पेज असं थोडंसं एक रायटर लिहित असतो त्याच्या बाबतीत, अर्ध पेज, एक पेज, राईट, पूर्ण बुक याच्याविषयी. मग त्याला जो शब्द आहे आपल्याकडे त्याला म्हणतो आपण एपिलॉग. म्हणजे काय? पुस्तकाच्या किंवा एखाद्या लिटररी वर्क जे आहे, म्हणजे पुस्तक, कादंबरी किंवा आणखी एखादं काही, त्याच्याविषयी थोडक्यात जे लिहिलेलं असतं पुस्तकाच्या शेवटी किंवा त्या लिटरेचरच्या टाईपच्या शेवटी, त्याला एपिलॉग शब्द आहे. EPILOGUE, एपिलॉग. नेक्स्ट वर्ड इज an inscription on a tomb. tomb म्हणजे काय? TOMB, टॉम्ब असं नाही म्हणत, टॉम्ब नो, याचं प्रोनाउन्सिएशन आहे टूम. मग एखाद्या टूम वरती जे इन्स्क्रिप्शन असतं, टूम म्हणजे काय? आपण त्याला काय म्हणू? समाधी म्हणूयात. समाधी. समाधीवरती इन्स्क्रिप्शन म्हणजे काय करणं? लिहिणं, लिखाण, राईट. जे एखादं लिखाण केलेलं असतं त्या समाधीवरती
त्याला आपण काय म्हणतो, किंवा कोरलेलं असतं काहीतरी त्या समाधीवरती, इन्स्क्रिप्शन म्हणतो. मग त्या एखादी गोष्ट जर लिहिलेली असेल, कोरलेलं असेल त्या समाधीवरती, तर त्याला एपिटाफ, EPITAPH, एपिटाफ असा शब्द आहे. एपिटाफ. इथं बघा मी एक हे घेतलंय बघा. पहिले तर हे वाईप आउट करतो कोणाचं नाव आहे तर. अशी एक समाधी वगैरे असते, त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं वगैरे असतं, मग त्याच्यासाठी जो शब्द आहे तो आहे एपिटाफ. येते का लक्षात? तुम्ही इथे पाहू शकता समाधीवरती जे लिहिलं गेलंय, ओके, त्याला एपिटाफ असं म्हणतात. नेक्स्ट वर्ड बघा, पुटिंग टू डेथ पेनलेसली एस्पेशली टू एंड सफरिंग. एखादी व्यक्ती जर आजारी असेल, दुर्धर आजाराने त्रस्त असेल, तर तो आजार किंवा ते दुखणं कमी व्हावं, ते सफरिंग, ते दुःख कमी व्हावं म्हणून काय केलं जातं. समजा ए ही व्यक्ती आहे, दुर्धर आजाराने ग्रस्त आहे, मग त्याला त्या आजारातून मुक्तता मिळावी म्हणून कायमचं काहीतरी एखादं औषध देऊन, एखादं मेडिसिन देऊन त्याला डेथ येऊ देणं, मरण येऊ देणं, याच्यासाठी जो शब्द असतो त्याला म्हणतात युथनेशिया. याला म्हणजे त्या व्यक्तीला असं वाटतं की मला हे आता सहन होत नाहीये, मला ट्रीटमेंट असेल, या दुःखातून आजारातून होणारा त्रास असेल, हे जास्त आहे, तर मला हे नकोय, मला आता मरण हवंय. मग त्याला काय म्हणतो आपण, त्या व्यक्तीची इच्छा आहे की मला तशा प्रकारचं मरण पाहिजे, त्याला म्हणतो आपण इच्छा मरण. राईट. मग हे इच्छा मरण जे आहे त्यासाठी शब्द आहे आपल्याकडे युथनेशिया. EUTHANASIA, युथनेशिया. ओके, युथनेशिया म्हणजेच इच्छा मरण. नेक्स्ट वर्ड, अ स्पीच डिलिव्हर्ड विदाउट एनी प्रिव्हियस प्रिपरेशन. असं एखादं भाषण आपण काय म्हणतो ऑन दी स्पॉट जाऊन बोलणं, त्याला एक्सटेम्पोर शब्द आहे. EXTEMPORE, एक्सटेम्पोर. तयारी न करता, विदाउट एनी प्रिव्हियस प्रिपरेशन तुम्ही जाऊन जर बोलताय, स्पीच देताय, तर त्यासाठी शब्द आहे एक्सटेम्पोर. असं शाळेमध्ये व्हायचं बघा. तुम्ही तयारी वगैरे काही केलेली नसते ना, आपले शिक्षक येतात आणि म्हणतात, ए उठ तू आज भाषण द्यायचं, आणि समोर भाषण द्यायला गेल्याच्या नंतर त्याला काही कळत नाही, तसं डोक्यात काही नसतंच ना बोलण्याविषयी. मग तो आपला इकडं बघ तिकडं बघ, मध्येच इकडे इकडं काहीतरी कर वगैरे असं करून जे भाषण संपवून टाकतो, त्याला एक्सटेम्पोर म्हणायचं. विदाउट एनी प्रिपरेशन तुम्ही जे बोलताय, भाषण देताय, दॅट इज नोन ॲज एक्सटेम्पोर. अ पर्सन हु हॅज टू मच एन्थुसियाझम फॉर देअर ओन रिलिजन अँड हेट्स अदर रिलिजन्स. आता अ पर्सन म्हटलंय, अ पर्सन हु हॅज टू मच एन्थुसियाझम फॉर हिज ऑर हर ओन रिलिजन अँड हेट्स अदर रिलिजन्स. स्वतःच्या धर्माविषयी प्रचंड आदर म्हणूयात, अभिमान म्हणूयात, टू मच एन्थुसियाझम, प्रचंड अभिमान, आणि दुसऱ्यांच्या धर्मांना हेट करणं, त्यासाठी जो शब्द आहे त्याला म्हणतात फॅनेटिक. FANATIC, फॅनेटिक. आपल्या आजूबाजूला स्वतःच्या धर्माचा अभिमान करणारे बरेचसे लोक असतील, अभिमान करा, त्याच्यामध्ये काय अडचण नाही, परंतु इतर धर्मांचा धर्माचा हेट करणारे जेव्हा तुम्हाला दिसतील त्यांना तुम्ही फॅनेटिक म्हणू शकता, किंवा मग तो शब्द आहे फॅनेटिक. इतर धर्मियांचा काय करणारा, हेट करणारा, द्वेष करणारा, त्याला फॅनेटिक शब्द आहे. FANATIC, फॅनेटिक. अन एक्झॅक्ट कॉपी. मी जर इथं एखादा शब्द लिहिला, SHARAD, माझंच नाव आहे, मी हक्कान लिहू शकतो ना, असंच कोणीतरी येताना लिहितो SHARAD, असं एक्झॅक्ट जर कॉपी असेल तर त्याला आपण फॅसिमाइल, FACSIMILE, फॅसिमाइल. राईट, असा शब्द आहे. फॅसिमाइल म्हणजे काय, एक्झॅक्ट जशाच तसे कॉपी करणं. वन हु इज डिफिकल्ट टू प्लीज. एखाद्याला खुश करणं अवघड असतं. म्हणजे तुम्ही पाहता बघा, तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असाल, तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करता त्याचा बॉस, त्याला इतकं परफेक्शन पाहिजे असतं एखाद्या गोष्टीमध्ये, त्याला तुम्ही किती चांगलं एखादी काम करू द्या, त्याला असं ते पटतच नाही. राईट. मग त्याला खुश करणं अवघड असतं. त्यासाठी जो शब्द आहे तो आहे फास्टिडियस, FASTIDIOUS, फास्टिडियस, ज्याला खुश करणं. प्लीज, प्लीज म्हणजे काय, एखाद्याला आनंदी, किंवा प्लेजर म्हणजे काय, आनंद, प्लेजर, त्याच्यापासूनचा शब्द आहे प्लीज. प्लीज हा वर्ब आहे. वन हु इज डिफिकल्ट टू प्लीज, एखाद्याला प्लीज करणं, खुश करणं अवघड असतं, त्या व्यक्तीला काय म्हणतात, फास्टिडियस. वन हु थिंक्स ऑफ द वेलफेअर ऑफ विमेन, महिलांच्या कल्याणाचा विचार करणारा जो असतो, त्यासाठी आपल्याकडे शब्द आहे फेमिनिस्ट, स्त्रीवादी. मराठी शब्द आहे त्याला स्त्रीवादी.
साहित्यामध्ये कवितेमध्ये असा प्रवाह असतो बघा, स्त्रीवादी प्रवाह, राईट, साहित्यामध्ये असो. थोडक्यात फेमिनिस्ट वेव्ह म्हणतो आपण, फेमिनिस्ट वेव्ह वगैरे आपल्याकडे आहेत फेमिनिझमच्या. म्हणजे काय, महिलांच्या कल्याणाचा विचार करणारा. म्हणून मग मी एक जो फोटो घेतलाय तो फार चांगला घेतला बघा, बी अ फेमिनिस्ट. महिलांच्या आपल्या आजूबाजूला असणाऱ्या महिलांचा वगैरे कल्याणाचा विचार करायला पाहिजे. कित्येक वर्ष झाले त्यांना जे सहन करावं लागलं, जे भोगावं लागलं, जे दुःख त्यांच्या वाट्याला आलं, त्याच्यातून त्यांना बाहेर येण्यासाठी त्यांच्या कल्याणाचा, त्यांच्याविषयी थोडा चांगला विचार करा. त्याला फेमिनिस्ट असणं, ती व्यक्ती जर असेल तर ते फेमिनिस्ट, तसा विचार करणं जे आहे त्याला फेमिनिझम असं म्हणतात. फेमिनिझम, फेमिनिझम. ओके, नेक्स्ट वर्ड आहे का पाहूयात. येस, मर्डर ऑफ अ होल कम्युनिटी ऑर रेस. रेस म्हणजे हे काय धावण्याची शर्यत रेस नाही. रेस म्हणजे हा आहे वंश. एखाद्या पूर्ण वंशाची हत्या करणं किंवा एखाद्या पूर्ण कम्युनिटीची हत्या करणं. कम्युनिटी म्हणजे समाज या अर्थाने. या एखादा पर्टिक्युलर समाज किंवा पर्टिक्युलर वंश यांची हत्या करणं, मोठ्या प्रमाणात हत्या करणं, त्यासाठी जो शब्द आहे तो आहे जिनोसाइड. GENOCID. CID म्हणजे काय, हत्या, राईट. CIDE, CIDE, साइड म्हणजे हत्या, आणि साइडवर सुसाइड नाही म्हटलं, साइड, CID, साइड म्हणजे काय, हत्या. आणि म्हणूनच मग ती कदाचित यातलं CID आहे ना, CID हे तुमच्या मालिकेचं नाव ठरलेलं असं. CID हत्या झाल्यानंतर त्यांचं काम चालू होतं ना, CIDच. साइड म्हणजे काय, हत्या. जिनोसाइड वंश हत्या. वर्किंग फॉर विच नो सॅलरी इज पेड. तुम्ही कुठेतरी एक दिलेलं टास्क त्यासाठी काम करत बसलाय आणि तुम्हाला त्यासाठी पे केलं जात नाहीये. मग म्हणजेच काय, तुम्ही एखाद्या ठिकाणी एखादं काम करता, त्यासाठी तुम्हाला सॅलरी नाही दिली जात. म्हणजे काय, तुम्ही ऑनररी काम करत असता. HONORARY, ऑनररी. तुम्ही तिथं फुल टाइम तिथं नोकरीला वगैरे नसता, पण तुम्हाला एखादं काम दिलं जातं, तुम्ही ते ऑनररी काम करत असता. ओके, ऑनररी. फॉर विच नो सॅलरी इज पेड, सॅलरी दिलं जात नाही. ओके, पालेंडसुरी या पुस्तकातील जो आपण ओकॅप पाहतो त्यातील पार्ट 1 आज आपण पाहिलाय. पार्ट 2 ला आपण लवकर सुरुवात करू, म्हणजे आपल्या ऍप्लिकेशनवरती पार्ट 2चं लेक्चर सुद्धा लवकरच अपलोड होईल. तोपर्यंत तुम्ही तुमच्याकडे जर काही सोर्सेस असतील तर ते कंटिन्युअसली चालायचे. ओकॅप हा कुठल्या 1-2 दिवसात होणारा पार्ट नाही, तुम्ही त्याच्यावर कंटिन्युअसली काम करणं आवश्यक आहे. लवकरच नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.